बीड जिले के केश तहसील में आवादा पवन ऊर्जा कंपनी के खिलाफ किसानों का गुस्सा फूट पड़ा है। केशवाड़ के सर्वे नंबर 76 में आवादा कंपनी के अधिकारी पुराने संरक्षण के अनुसार कार्य नहीं कर रहे। आरोप है कि कंपनी के लोग गांव के गुंडों के साथ मिलकर किसानों को धमका रहे हैं और खेतों में जबरन खंभे गाड़ रहे हैं। किसानों ने इस मुद्दे पर तहसील कार्यालय को लिखित निवेदन दिया था, लेकिन कोई कार्रवाई नहीं होने पर उन्होंने अनशन का रास्ता अपनाया। ज्याप्रमाणे सर्वे झालेला आहे त्याप्रमाणे त्याने सरळ तार नेण्याची विनंती करावी। आडवी तिरवी तार आमच्या शेतातून नेऊ नये, कारण आम्हाला शेती थोडी असल्यामुळे आम्हाला त्रास होत आहे आणि त्या तारापासून आम्हाला धोका आहे। आम्ही त्यांना कितीही विनंती केली आमच्या शेतातून तार घेऊन जाऊ नका, तरी पण ते दडपशाही करून शिनी आमच्या शेतातून तार नेण्याचा प्रयत्न करीत आहेत। तरी पण आम्ही ज्याप्रमाणे त्यांना सांगून सुद्धा की आमची तक्रार मान्य करीत नाहीत, तरी 176 सर्वे नंबर आमचा आहे त्याच्यामध्ये त्याने प्रवेश करू नये। ज्या पद्धतीत त्यांचा सर्वे पहिल्यापासून जे झालेला आहे त्या पद्धतीत त्याने त्यांच्या सर्वेप्रमाणे तार त्याने सरळ घेऊन जावे, आडवी तिरवी तार घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये। तरी आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलेले असून तरी आमच्याकडे कोणी दखल दिलेली नाही। आम्ही जितके जण सकाळपासून बसलेलो आहोत सगळे बेगर अन्न पाण्याची बसलेले आहोत। महिला मंडळ, पुरुष सगळे इतर कामं लेकरं बाळं आमची आहेत, तरी पण आमच्याकडे कोणी दखल दिलेली नाही। तहसीलदारानं दखल द्यावी आमच्याकडे। सरळ लाईन न्यावा यांना नम्रतेची विनंती। वाकडे तिकडे अजिबात शिरू नाही आणि आमच्यावर दाबदडप व दंडशाही करून शिवीगाळ करून हे आमच्यावर शेतावर आता कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही गरीब शेतकरी आहोत, म्हणून यांना आम्ही वारंवार व हात जोडण्याची विनंती केलेली आहे की यांनी सरळ लाईन न्यावा ही नम्र विनंती तहसीलदार।